असार काय आहे आणि सार काय आहे, आसाराचा त्याग करा, साराचं ग्रहण करा। उदाहरणार्थ आपला प्रवास हा शुद्धतेच्या दृष्टीने पाहिजे। तुमच्याकडे ताक कसं लिटर मिळतंय, आपल्या इथं ताक कसं मिळतंय, ताकाला कुत्र विचारणं, कोण घेतंय ताकाला, कोण विचारतंय ताकाला। आणि मग तिथं जरा गिर गाईच्या तुपाचा विचार करा ना, गिर गाईचं तूप कसं आहे, हा 3,000 रुपये किलो आहे बघा, 3,000 रुपये किलो। मी आम्हाला दरही माहित नाही, इथपर्यंत आमच्याकडे परिस्थिती आहे। 3,000 रुपये किलो गिर गाईचं तूप आहे। तूप त्यातूनच निघतं जे दूध आहे, म्हणजे त्याच तुपातून एक काय, त्याच दुधातून एक काय निघतंय तूप निघतंय आणि एक ताक निघतंय। परंतु दोघांचं मूल्य मात्र एक नाही, दोघांचं मूल्य दोन्ही दिसती सारखी, दिसायला सारखी दिसतात पण गुणधर्म वेगळे वेगळे आहेत। महाराज ज्ञानोबरायांचा काळ घ्या, तुकोबरायांचा काळ घ्या, नाथबाबांचा काळ घ्या, या सगळ्यांनीच लोकांना जागे व्हायला सांगितलंय। झोपलेल्यांनो जागे व्हा म्हणतात संत, कारण आता इथं जर जागा नाही झाला, या देहामध्ये जर नाही जागा झाला, तर मग काय कुत्र्या मांजराच्या देहात जागा होणार आहे का? आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा, जागा, आता जागा।